एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जायचं असेल तर 2 रविवार गेले आम्ही तिघीही बोलत होतो जायचं, जायचं पण काही योग येत नव्हता. आज आम्ही अचानक ठरवलं आणि अचानक आम्ही दर्शनाला निघालो. ठाण्यातच आहे खंडोबाचं मंदिर. तिथेच गेलो जवळपास एरियातच. त्यानंतर छान असं फुलं वगैरे घेतली. खूप वेगवेगळ्या प्रकारची खूप सुंदर, सुंदर फुलं होती. फुलं वगैरे घेतली. नंतर आम्ही नारळ, कापूर, भंडारा वगैरे ते सगळं एकाच डिशमध्ये देतात. ते आम्ही घेतली डिश आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. तर मंदिराचा पायरीवरती पाय टाकले की डोळेच भरून येतात. कारण आपण कुलदैवताच्या दर्शनाला जातो आणि एकच सांगणं आहे की सर्वांनी आठवड्यातून एकदाच का होईना, पण दर रविवारी आपल्या कुलदेवाच्या दर्शनाला जा. तुमच्या जवळपास कुठेही खंडोबाचं मंदिर असेल तर तिथेही जा. पण आपल्या कुलदैवताचं दर रविवारी दर्शन घ्या. त्यानंतर छान असं आम्ही मंदिरात गेलो. अजूनही छान प्रकारे दर्शन वगैरे घेतलं. तिला तर सांगायलाच लागत नाही की दर्शन घे म्हणून ती स्वतःच घेते. तिने दर्शन वगैरे घेतलं. या इकडच्या मूर्तीचंही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथून पुढे मागे आहे देवी आणि देवांची मूर्ती. त्यांचंही दर्शन झालं सुंदर प्रकारे. असे छान प्रकारे दर्शन झालं. त्यानंतर मग आम्ही म्हणजे पूर्ण हार वगैरे घालून घेतला, अगरबत्ती, आरती वगैरे करून घेतली. खंडोबाच्या मागच्याच साईडला आहे घोड्यावरती खंडोबाची मूर्ती म्हणजे असं ते दृश्य आहे. तेही खूप छान होतं बघण्यासारखं. त्यानंतर मागच्या मूर्तीच्या इथे लिहिलं होतं, मूर्तीवरती कुणी भंडारा टाकू नका, सक्त मनाई आहे. त्यानंतर अशी तळी भरण्याची सोय आहे तिथे. त्यानंतर कोणाला देणगी द्यायची असेल तर तीही आपण देऊ शकतो. छान असं आमचं दर्शन झालं रविवारी खंडोबा देवाचं. नंतर आम्ही निघालो घरी. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. माझ्या चिमण्यानेही खूप छान प्रकारे दर्शन घेतलं. एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट.